जूनच्या सुरुवातीला दमदार आगमन करणाऱ्या पावसानं आता काहीशी दडी मारलेली आहे आणि त्यामुळे शेतकरी संभ्रमात सापडले। राज्यामध्ये पेरण्या खोळंबलेल्या आहेत। राज्यामध्ये अवघ्या 5.69% पेरण्या झालेल्या आहेत। तापमानात पुन्हा वाढ झालेली आहे। उन्हाचे चटके देखील बसू लागले। पीक निहाय विचार करता सरासरीच्या तुलनेत भात, बाजरी, रागी, तूर, उडीद आणि भुईमुगाची 2%, ज्वारी, अन्य तृणधान्यांची 1% पेरणी झालेली आहे। मक्याची 60%, सोयाबीन आणि अन्य तेलबियांची पेरणी सरासरीच्या 4%च झालेली आहे। कापूस पिकाची सर्वाधिक 11% पेरणी झाली आहे। कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय। भाताचे तरवे जगवण्यासाठीची धडपड सुरू आहे। मध्य आणि उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीहून जास्त पाऊस झालाय। मात्र पावसानं गेल्या 8 दिवसांमध्ये विश्रांती घेतली आहे आणि त्यामुळे कापूस आणि सोयाबीनची लागवड रखडलेली आहे। सध्या राज्यातल्या अनेक भागांमधला पाऊस हा अनियमित आहे आणि तसंच अनेक ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडताना दिसतोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलेला आहे। आपल्याकडे पाऊस थोडा लांबलेलाच आहे आणि सार्वत्रिक स्वरूपाचा नाही आहे। काही भागात थोडासा झालेला आहे, परंतु पाऊस हा 75 ते 100 मिलीमीटर झाल्यानंतर आपण चांगली ओल झाली शेतामध्ये की पेरणी करावी। आणि आपली जे पिकं आहे त्याच्यामध्ये ज्वारी असेल, आपलं सोयाबीन असेल, मूग असेल, कपाशी आहे, उडीद आहे, हे सर्व पिकं आपण 30 जूनपर्यंत पूर्ण वेळेत पेरणी आपण ज्याला म्हणतो ती वेळेत पेरणी 30 जूनपर्यंत करू शकतो। त्यामुळे अजून अवकाश आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आवाहन आहे की त्यांनी घाई न करता आपली पूर्ण ओल होऊ द्यावी आणि मगच पेरणी करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।